सहकार क्षेत्रातील अग्रणी नाव असलेल्या गोदावरी अर्बन बँकेची 12वी वार्षिक सर्वसाधारण सभा नांदेड इथं पार पडली। यावेळी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासह बँकेच्या विश्वस्त मंडळातील सदस्य, बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसंच अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते। संस्थेची वाटचाल पाहता येणाऱ्या काळात देशातील सर्वच राज्यात गोदावरी अर्बनचं कार्यक्षेत्र विस्तार होईल असा विश्वास पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला। गोदावरी अर्बनच्या 12व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं उद्घाटन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मराठवाड्यातील एखाद्या पतसंस्थेनं अत्यंत कमी कालावधीत ग्राहकांची विश्वासार्हता मिळवून उत्तुंग भरारी घेतली आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार काढले। गोदावरी अर्बनच्या कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेच्या प्रगतीसाठी जी जिद्द आणि चिकाटी तसंच प्रामाणिकपणा निर्माण झालाय, त्यात अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांची मोलाची भूमिका राहिली आहे। संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष आणि आमदार हेमंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की गोदावरी अर्बनचा वाढता आलेख सर्व कर्मचाऱ्यांच्या सचोटीनं होत आहे। सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचं काम गोदावरी अर्बन गेली 12 वर्षापासून करत आहे। यावेळी बोलताना अध्यक्षा राजश्री पाटील म्हणाल्या की मी जरी संस्थेची अध्यक्षा असली तरी एक विश्वस्त म्हणून काम पाहते। संस्था कायमच सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देण्याचं काम करत असून यापुढेही करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे यावेळी संस्थेच्या ग्राहकांना 60% लाभांश जाहीर करण्यात आला। तर दरवर्षी संस्थेत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो। यंदाही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते।